भागू हा डब्बा घेऊन जा. उपाशी राहू नको. एवढ्या कष्टाने बनवून दिलंय तुला. राजूताई, आता मी उपाशी राहूच नाही शकत. काल मला भूक लागली म्हणून मी पुण्याचा डब्बा खाल्ला. त्याच्या आईनं असलं भारी जेवण बनवलेलं ना. शाळेत ते सांगायची बघ, घरातल्या स्वयंपाकावर न बनवणाऱ्या बाईचा स्वभाव कळतो. मला ते एकदम खरं वाटलं. त्यांच्या हातचं खाऊन असं वाटलं की त्या किती प्रेमळ असतील. अरे वा, अन्नदाता सुखी भव. भागू, जेव्हा आपल्याला असं वाटतं ना, तेव्हा लगेच त्या माणसाला जाऊन भेटायचं आणि त्याला मनापासून थँक्यू म्हणायचं. पण पुढच्या वेळी जाताना आपल्या घरातलं काहीतरी घेऊन जा. हा, हे कसलं भारी आहे राजूताई. आपल्या घरचं काहीतरी घेऊन गेले ना की त्यांनी बनवलेला डबा खायला पण मला काय वाटणार नाही. नक्की जाईन. ए भाग्या, आले. बाय बाय बाय. नीट जा. सूर्या, किती छान नाती जोडलीस तू. तू जोडलेली नाती बघून ना मला कधी कधी तुझा हेवाच वाटतो बघ. अगं नाती काय ठरवून जोडतो का माणूस? अरे हो, पण न ठरवता तरी कुठे जुळतात नाती. हे बघ, आपण प्रेम केलं ना की प्रेम मिळतं तोच. मी कोणालाच फरक समजत नाही. मी प्रत्येकाला आपलं समजूनच जीव लावतो. मग त्यांना पण मी घरातला वाटायला लागतो, मग ते पण मला जीव लावतं. माझी माणसंच माझी संपत्ती आहे. त्यामुळं मी सगळ्यात श्रीमंत माणूस आहे ना. ए भाग्या, अगं थांब. तू कुठं चालली? झेरॉक्स काढायला चालले. पण तू असं मागे का आलं? माग? नाही नाही, काढ जरा. काय कुठं काय? मग तू असं मागे मागे काय येतोय? जा की इथनं. असं कसं जाऊ? राजून धनू सोबत काय झालं माहितीये ना तुला? ते काय नाही, तू जिथं जाणार तिथं मी येणार. पुढ्या वेड्यासारखं नको करू. माझ्या मैत्रिणी आहेत की सोबत. तू माझं असं बॉडीगार्ड असल्यासारखं मागं मागं करणार आहे का? आणि तसं पण दादाने तुला फक्त घेऊन जायला आणि सोडायला सांगितलं. प्रत्येक ठिकाणी माझ्या मागं मागं यायला नाही सांगितलं. ए भाग्या, तुझ्या दादाने काय सांगितलं आणि काय नाही सांगितलं ना, हे माझ्या दिमाग मध्ये एकदम फिट आहे. तू नको सांगू. ठीक आहे, मग मी पण इथनं नाही जाणार. हा ठीक आहे, मग मी पण इथनं कुठं नाही जाणार. लय शहाणपणा करू नको. मला झेरॉक्स काढायचे, माझ्या अभ्यासाचं नुकसान होईल. मला जाऊ दे की एकटीला. अगं भाग्य, अभ्यास जसं तुझं काम आहे ना, तसं हे माझं काम आहे. आणि तुला जर अडचण होत असेल ना, तर तू जा वर्गात आणि अभ्यास करत बस. म्हणजे तुझं काम होईल. आणि हे पेपर मला दे, मी झेरॉक्स आणतो. म्हणजे माझं पण काम होईल. ठीक आहे, धर. हे सगळं तूच कर. ह्या प्रत्येक कॉपीच्या आहे ना 2 झेरॉक्स आण. कळालं? एवढं सोपं होतं. उगाच चिडली की नाही ती. अरे या 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 जावई बापू, बसा बसा बसा. कसं काय अचानक येणं केलं? तेजूसाठी बेसनाच्या वड्या बनवल्यात, ते द्यायला आलो होतो. वा 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 वा, त्यांच्या निमित्तानं आमच्या मेजवान्या चालल्यात. थांबा थांबा थांबा. सुनबाई, सुनबाई बघा कोण आले. दादा, तू आलास पण? वय डबा धर, ह्याच्यात वड्यात. तू खा आणि सगळ्यांना दे. दे नाही, जास्त वेळ लावून चालायचं नाही, आत्ताच द्या. बरं दादा, तू बस, मी चहा करते. वा 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 वा, एवढी भारी चव कोणाची आजची? अहो राजूनं बनवलेत. करत असते काहीतरी बसल्या बसल्या. काहीतरी नाही, अहो स्वयंपाक म्हणजे कला आहे. वाटेल त्याचं काम नाही ते, ना आपल्यासारख्याला तर जमायचंच नाही. आपण फक्त हे असलं चांगलं चुंगलं खायच्या कामाचे. खरंय, राजून तेजू लय चांगले स्वयंपाक बनवतात. नाही, तुमच्या सगळ्याच बहिणी लय गुणी आहेत. राजू त्यात उजवी. हा, लय गुणी आहे लेकरू. आणि दडपडी बी आहे. गाडी, तिच्याबद्दल जरा बोलायचंय तुमच्याशी. बोला की. काल शशिकांत सरनोबत आले होते घरी. शशिकांत सरनोबत तुमच्या घरी अचानक? वय, त्यांची अशी इच्छा आहे की त्यांच्या भावाचं म्हणजे प्रसादचं लग्न राजूबरोबर करायचंय त्यांना. तुमचं काय म्हणणं आहे?
मला ते घर अजिबात पसंत नाही. हेच बोललो आम्ही त्यांना, ऐकायचंच नाही. नको तेच केलं. काय करावं या माणसाचं आता. जावई बापू तुम्हाला सांगतो, ते आमच्याकडे आधीच आले होते. तेव्हाच त्याला म्हणलो, या लग्नाचा विचार तुम्ही डोक्यातनं काढून टाका. आमचे जावई बापू लय परखड विचारायचे. ते त्यांची बहीण काही तुमच्या घरात देणार नाहीत. आम्हाला माहिती आहे ना मागे जे काय प्रकार झाले तेव्हापासून तुम्ही तुमची बहीण त्यांच्या घरात देण्याचा विचार बी करणार नाही. बोललो होतो त्यांना, तरी बी आले घरी. जाऊ दे, मी त्यांना या बाबतीत स्पष्ट सांगितलं आणि परत घरी येऊ नका म्हणले मी त्यांना. हे बघा, त्यांच्याबरोबर काहीच बोलायची इच्छा नाही माझी आता. जावई बापू ज्या गावाला जायचं नाही त्या गावाच्या इष्टीत कशाला बसायचं वगैरे. हा, तुम्ही योग्य निर्णय घेतलेला आहे. आम्ही आहे तुमच्या पाठीशी, तुम्ही काय बी काळजी करू नका. अरे आमच्या पोरी काय रस्त्यावर पडला काय? तेच म्हणलं मी त्यांना. हा, मग बरं जाऊ दे, मला जे वाटतंय तेच तुम्हाला वाटते, ऐकून बरं वाटलं मला. चल येतो. नाही 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 नाही, बसा बसा. सुनबाई चहा घेऊन येत आहे. होणारे मामा आणि होणारे आजोबा जोडून पिऊ चहा. नमस्कार. आजचं राजश्री मसाल्याचं प्रोडक्ट आहे गोडा मसाला. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ह्या मसाल्यामध्ये असं खास काय आहे? मी सांगते की देवा देवा, तू आतापर्यंत मला सगळ्या गोष्टीत लय यश दिलंयस. आणि तू पाठीशी असलास ना की सगळंच भारी होतं बघ. तू पाठीशी आहेस यासाठी तुझे लय 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 आभार. राजू, काय ग एवढी खुश का दिसते? झालंय काय? वहिनी हळू. अगं आपल्या 2 दिवसात सगळे मसाले विकले गेले माहितीये का? काहीच उरलं नाही आपल्याकडे. अजून ऑर्डर येतातच आहेत. मी एक काम करते, आता माझ्याकडचे सगळे मसाले संपले, सामान मागवून घेते आणि पटकन पुढचे मसाले बनवते. राजू अगं, ही तर खूप छान गोष्ट आहे. हो ना? अगं वहिनी, एकूण एक पाकिट विकलं गेले. मसाला म्हणू नको, गोडा मसाला म्हणू नको, हळद म्हणू नको, पापड सगळं विकलं गेलंय. लय ऑर्डर यायला. तुला दाखवू का? चल तुला दाखव. अगं थांब थांब. ऑर्डर्स येत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे, पण या सगळ्यांना ऑनलाईन ऑर्डर्स आहेत. हो. म्हणजे त्यांच्याकडनं ज्यांना आपण ओळखतही नाही ना, त्यामुळे त्यांच्याकडनं ऍडव्हान्स घेणं हे गरजेचं आहे. बरं, हे सगळं जरी झालं ना तरी डिलिव्हरी कुठे पाठवायची हे पण बघायला हवं की नाही? हा. काय होतं ना, लोक ऑर्डर्स करतात पण मग ऐन वेळेला कॅन्सलही करतात. पण या सगळ्यामध्ये आपलं नुकसान होतं ना. त्यामुळे जे काही करशील ते नीट प्लॅनिंगने करशील. आम्ही आहे ना. अहो सरनोबत असताना तुमचं कसलं बी नुकसान होऊन देणार नाही आम्ही. सत्यजितराव, हे बघा राजश्री मॅडम, तुमच्या समध्या मालाचे पैसे आहेत. ते ऍडव्हान्स का बिडव्हान्स नाही, समधी रोख रक्कम देणार आणि तुमचा समजा माल घेऊन जाणार. अहो आश्चर्य वाटून घेऊ नका. तुमचा समजा माल आम्ही विकत घेतलाय आणि हे त्याचं पैसे. सूर्य आता घरी नाहीये, तुम्ही प्लीज नंतर या. अहो तुळजा मॅडम, आमचं काम सूर्यकांतरावकडे नाहीये. आमचं काम राजश्री मसाल्याची मालकीन बाई यांच्याकडे आहे. कसं आहे ना आमदार साहेब, तुम्ही इथे मसाले विकत घ्यायला आलेला नाहीत हे न कळणे इतपत आम्ही मूर्ख वाटतो का तुम्हाला? आम्ही तुम्हाला मूर्ख कसं म्हणू? तुम्ही तर आमच्याच नाही डॅडींच्या कन्या. बाकी काय म्हणू, तुम्ही मात्र आम्हाला चोख ओळखलेत. आम्ही काही या मसाल्यासाठी नाही आलोय. आता तुम्हीच विषय सोपा केलाय तर आता जास्त आडेवेळी घेत नाही. आम्ही मुद्द्याच बोलतोय. बघा 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 कसं राजविंड आहेत आमच्या वाणी. समजा शिक्षण अमेरिकेत झाले. बघा बर, आम्ही ठेवतो तिथं.
या राजबिंडा प्रसादरावासाठी आम्ही तुमच्या राजश्री मॅडमचा हात मागायला आलोय. सर नवत, घरात करता माणूस नसताना अशी बोलणी होत नाहीत. मला एकदा सांगितलं कळत नाही का? तुमच्या या प्रस्तावावर मला पुढे काहीच बोलायचं नाही. या घरात परत यायचं नाही, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना. तुमच्या या मागणीवर आम्हाला कसलाच रस नाही. हे बघा, मला तुमचा अपमान करायचा नाही, पण इथून पुढे या विषयावर इकडे बोलायला येऊ नका. अहो असं काय करता सूर्यकांतराव? अहो तुम्ही तर विचारी माणूस आहात. थोडं शांत बसून बोलू की आपण. या तुम्ही. सूर्या, मला कळतंय आपल्यात आधी लई चुकीच्या गोष्टी काढल्या. तर कुठल्या चुकीच्या गोष्टी ह्या तुला वेगळ्या सांगायला नको. हं? पण आपण त्याच डोक्यात ठेवल्या तर आपल्यात कधी चांगलं घडणारच नाही. बघ ना दादा, हे बघ, इथं आम्ही नवीन नातं जोडायला आलो आणि तुला का असली भाषा करतोयस? हं? मला जे सांगायचंय ते सांगून झालंय. आमचे बंधू प्रसाद सरनोबत अमेरिकेत सेटल आहेत. मोठ्या पगाराचा जॉब आहे त्यासनी तिकडे. आत्ता सुट्टीला आलं होतं, परत जाणार आहेत अमेरिकेला. असंच बोलता बोलता घरात विषय निघाला त्यांच्या लग्नाचा. तवा आम्हासनी कळलं की आमच्या बंधूंना तुझी बहीण आवडते ती. आम्ही डोक्याला हात लावला, विचारा आमच्या दादाला. बरं, यावर पर्यायी मार्ग बी काढायचा आम्ही प्रयत्न केला. म्हणलं आपण दुसरी पोरगी शोधू, पण नाही. प्रसादरावांचं एकच मत आलं, मी लगीन करीन तर फक्त राजूशी, नाहीतर लगीनच करणार नाही. सांगा तर काय करायचं आम्ही? मी काय म्हणतोय माहिती का, आपण आधीच समजू. मी सरतो, तू बी सर, आणि आपण प्रसादरावांचं आणि राजूचं लगीन लावून देऊ. धुमधडाक्यात लग्नाचा समजा खर्च आमचा. काय म्हणतो? घरात बोललायस म्हणून वाचलायस. बाहेर बोलला असतं ना, हातपाय मोडला असता. तुला वाटलंच कसं रे, तुझ्या घाणेरड्या खानदारात मी माझी बहीण देईन? तुम्ही डॅडींचे ओळखीचे म्हणून मी गप बसलो. आता कधीच बाहेर हाकून दिला असतं. आता निघा बाहेर, नाही तर धक्के देऊन बाहेर काढायला वेळ लागणार नाही मला. शांततेत बोलतोय ना वर, तेव्हा तुझा 1.5 दमडीचा मास तुझ्या पशीच ठेव. आमचे बंधू प्रसादराव यांना तुझी बहीण आवडते, जीवाला आहे त्यांचा तिच्यावर, म्हणून आम्ही शांत आहे. रोज लाईव्ह बघतायत तिचं ते. मसाल्याची ऑर्डर एक नाही, समधी त्यांनी दिल्या. एक हाती रक्कम पाठवली आहे. कशी? एक हाती. तो आता मी जे काय बोलतोय की नाही ते गप कुमान ऐक. सत्यजितराव, अहो यांच्यात घरात येऊन असं वागणं शोभत नाही आपल्याला. तुम्ही शांत व्हा पहिलं. बोलून समध्या गोष्टी मार्ग निघतोय, असं हातापाय करून नाही. सत्यजितराव, आपण जगताप घराण्याची नातं जोडायला आलोय. थोडा आहे ना बा, थोडा बघू. आला ना लायकीवर. पांढरे कपडे घालून आणि सोजवळपणाचं आवाहन करणारी सराईत गुंड आहे तू. तुम्हाला काय वाटलं, तुमच्या खानदानात मी माझी बहीण देईन का? माझी बहीण काय रस्त्यावर पडलेली नाही. दोघांना पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो, या उभ्या जगात तुमचा भाऊ एकटा जरी राहिला ना, तरी मी माझ्या बहिणीचं लग्न तुमच्या भावाशी लावून देणार नाही. निघा आता.
तू परत इकडे फिरकू नका. कसला माज आहे रे तुला? तुझं माज उतरवायला मला येळ लागायचं नाही. अहो सत्यजित राव, अहो काय तुमची ही भाषा? तुम्ही शांत व्हा पहिलं. आणि सूर्यकांतराव, अहो तुम्ही तर आमचं ऐकून घ्या. अरे दादा कशाला माग लागलायस तू याच्या? आपण घेऊन आलेल्या स्थळाबद्दल यानं बहिणीला एकदा बी विचारलं नाही. एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे येऊ म्हणे बहिणीवर प्रेम आहे. कसलं प्रेम? सूर्या, एक नंबरचा स्वार्थी आहेस तू. फक्त स्वतःचा विचार करतोस, स्वतःचा स्वार्थ साधून घेतोस. बहिणीकडे बघ जरा. त्याला सोन्यानं जरी मडवलंस ना तरी यासारखं स्थळ तुला शोधून सापडणार नाही. 4 आण्याची लायकी तुझी, 10 रुपयाचा माज दाखवतेस. अरे दादा याची लायकी नाही आपल्या बरं नातं जोडायची. बस! माझ्या घरात झोपायचं विसरू नकोस. तुम्ही पुढे एक जरी शब्द बोललास ना, मुस्काड इकडचं तिकडे करीत. चल तुझी लायकी दाखवतो. चल चल चल. याची भरपाई नाही केली ना तर नाव नाही लावणार सत्यजित सरनोबत. लय मोठी चूक केलीस तू. चूक तर तू केले तिथे येऊन. तुझे काळ तोंड घेऊन परत आलाच नाही तर. आधी फक्त मान मोडलेली, पण डोक्यापासून पायापर्यंत सगळा मोडून काढीन, गावाबाहेर फेकून देईन. चल बाहेर. का? तुझे दिवस भरल्यात. नाही तुला ठगात पाठवला ना तर नाव नाही लावणार सत्या. एक झाली काय आहे? कुणीकडे आज मोर्चा? हा? अहो नानी, असं काय बोलताय? जाऊन जाऊन मी कुठे जाणार? दादाकडे जात होते. येईन संध्याकाळपर्यंत. सासरू वासरीला काहीतरी आळा असावा लागतो. आम्ही नाही तुझ्यासारखं असं रोज रोज माहेरात जाऊन बसलो कधी. आणि रोज रोज माहेरात गेल्यानंतर इकडची गोडी कधी लागायची तुला? अहो पण नानी, मी घरातलं समद काम करून जाते. नाही आणखी काय असेल ना तर ते बी सांगा, ते बी करून जाईल. तुम्हाला कसलाच त्रास नाही होऊ देणार. अगो बाया, म्हणजे घरातली सगळी कामं तूच करतीस? हा, घरात काय हाय नाही ती तूच बघतीस. आणि मी म्हणजे नाणी नुसती बसून खाते का? अहो तुम्ही कशाला उगाच विषय वाढवताय? मी असलं काय बी म्हणलं नाहीये. मला काय हाऊस नाही तुझ्या बरोबर गप्पा मारायची. माझं म्हणणं एवढंच आहे, उठ सूट सारखं माहेरात जाऊन बसायची काय गरज आहे ग? आपल्या घरात काम असू अगर नसू, काहीतरी कारण काढते की निघाले पदर हलवत दादाकडं. अहो खरंच घरात तशी अडचण आली आहे म्हणून जाते. राजूला ना नको त्या माणसाचं स्थळ येऊन बसले म्हणून दादाची लय चिडचिड होते. आणि त्याची चिडचिड झाली ना की त्याच्या बहिणी जर त्याच्या आजूबाजूला असतील तर तो लगेच शांत होतो. हा, निघालं कारण. नानीला बोलायला काय राहिलंच नाही आता. मनमानी करायला मोकळीस तू. ठीक आहे, नाही जात कुठंच. तुम्ही म्हणत असाल ना तर आज मी कुठं बी जाणार नाही. तसं मी आपली घरातली समधी कामं उरकली आहेत ना. माझं पण एक काम करू, सासू सुना मस्तपैकी बसून ना गप्पा हाणू. सांगा बरं, तुम्ही या घरात नवीन नवीन आला होतात तेव्हा मी जे जे कामं करते त्यातली कोणती कोणती कामं तुम्ही नाही करायचं? म्हणजे कसं उद्यापासून मी बी प्रयत्न करेन ना की ती कामं नाही करायची. सांगा. बाया, या पोरींच्या मोहरा तर बोलायची काही सोयच राहिली नाही. जा बाया जा, मी ना तुझ्या बरोबर गप्पा मारायला मोकळी. जा, त्या दादाच चांगलं कर. जा पादूर हलवीत. हॅलो, कसे कसे आधी म्हणतात जाऊ नको आणि नाही जात म्हणलं तर म्हणतात जा. जाऊ दे. राजूने बेसनच्या वड्या केल्या. आपल्या पोटाची अडचण सगळ्यात महत्वाची. जाते आणि वड्या हाणून येते. सूर्या, तू शांत हो बरं. गेले ते आता. तुझं त्यांना बजावून सांगितलं होतं परत घरी येऊ नका, तरी पण परत आलेत. परत आलेत ते आलेत, परत माझ्या बहिणीबद्दल चुकीचं बोलतात. बाप जादाचं नाव सोडलं तर स्वतःच असं काय यांच्याकडे? माझ्या बहिणीचा हात मागतात ते. परत येऊ दे यांना, तंगडच तोडतो यांचं. अरे बास, गेलेत म्हटलं ना ते आता. आणि एवढं सगळं झाल्यानंतर ते परत लग्नाचा विषय काढतील असं मला तरी वाटत नाही.
त्यामुळे तू सूर्य